थंडीमध्ये हरभऱ्याची भाजी नाही खाल्ली तर काय खाल्लं? बाकी सगळ्या भाज्यांपेक्षा ही जी चवच वेगळी. आपल्या शेतातून ताजी भाजी खुडून आणल्यापासून ते ताटात वाढेपर्यंत पूर्ण प्रवास. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार मंडळी, आपल्या किचन अँड मोरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग सुरुवात करूया. ज्वारी पेरल्यानंतर शेतामध्ये मस्त असा मी हरभरा टोचला होता. म्हणलं येतोय की नाही काय माहिती, पण सगळा हरभरा उगून आला होता. मग काय, सकाळी सकाळी इतकं गार लागत होतं तरी पण मी शेतामध्ये स्वेटर घालून का होईना हरभरा तोडायला गेले. काय करायचं, भाजी आवडतेच तेवढी. आज आपल्या किचन अँड मोरच्या कट्ट्यावरती हरभऱ्याची भाजी करायचा बेत होता. एकदम साधी आणि सिंपल, कमी साहित्यामध्ये हरभऱ्याची भाजी खूप छान आणि टेस्टी लागते. या भाजीची चव दुसऱ्या कुठल्याही भाजीला येत नाही आणि ही भाजी फक्त थंडीमध्येच खायला येते. इतर वेळी पैसे देऊनसुद्धा ही भाजी ताजी भेटत नाही. आता थंडीमध्येच ही भाजी काढायची आणि साठवून ठेवायची, म्हणजे आपल्याला वर्षभर खाता येते. गरगटी करून, सुकी भाजी करून आपल्या पद्धतीने कशीही. त्यानंतर शेतामध्ये मस्त अशी कोथिंबीर आणि मेथी उगून आली होती. तुम्हाला माहिती आहे का मेथीची भाजी गावरान कशी ओळखायची? चला मी सांगते. मेथीच्या भाजीला अशी बारकी बारकी छोटी छोटी पानं असतात आणि छोट्या पानांवरती एकदम साईडला असं चॉकलेटी कलरचा आकार आलेला असतो. पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते. हे पहा, साईडला असं चॉकलेटी कलरचा आकार वरती आलेला असतो आणि पूर्ण पानं चॉकलेटी कलरची असतात. ती भाजी गावरान नसते आणि खायला खूप चविष्ट लागते. त्यानंतर शेतामध्ये मिरची झाडाला छान अशा मिरच्या लागल्या होत्या. म्हटलं आपण आता भाजी करणार आहोत तर मग शेतामधल्याच मिरच्या घरी घेऊन जाव्यात आणि ताजी ताजी मिरचीची छान अशी भाजी करावी. छान अशा मिरच्या आल्या होत्या. ही लवंगी मिरची आहे, एकदम बारीक असते, ती खूप तिखट असते, पातळ कातळ असतं हिचं. त्यामुळं मग थोड्याशा मिरच्या घेतल्या आणि मी आले घरी. हरभरा खोडून एवढी भाजी आपल्याला भेटली होती. ही भाजी आपल्या शेतामध्ये आहे त्यामुळे मला माहिती आहे याच्यामध्ये औषध फवारणी वगैरे काही केलेली नाही. पण जेव्हा आपण बाजारातून भाजी विकत आणतो मार्केटमधून, तेव्हा त्या भाजीवरती आपल्याला माहीत नसतं की भाजीमध्ये औषध फवारणी केली किंवा काय त्याला खत घातलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा मार्केटमधून भाजी आणतो तेव्हा ती छान अशी साफ करून घ्यायची किंवा धुवून घ्यायची. पण ही भाजी धुतली की हिची सगळी चव निघून जाते, त्यामुळे शक्यतो धुवायचं नाही, हातानेच तिला साफ करून घ्यायचं. आता जितकी भाजी आपल्याला करायची आहे तितकी भाजी मी काढून घेत आहे आणि राहिलेली भाजी सगळी आपण उन्हामध्ये छान वाळवून देणार आहोत. पूर्ण भाजी वाळल्यानंतर एकदम कुरकुरीत होते भाजी. त्यानंतर त्या भाजीला एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे तिला बुरशी वगैरे काही लागत नाही. आपल्याला भाजी अशी साफ करून घ्यायची असते. याच्यामध्ये बारीक बारीक हिरव्या आळ्या असतात, दिसत पण नाही डोळ्यात इतक्या बारीक आळ्या असतात किंवा किडे असतात. अशी आपटून घ्यायची, म्हणजे त्यातल्या किड्या आळे जे काय असेल ते पूर्ण खाली पडून जातं किंवा धूळ माती सगळं निघून जातं. मस्त अशी भाजी एकदम साफ करून घेतलेली आहे. पूर्ण माती आणि धूळ काढलेली आहे छान आपटून मी ह्याच्यामधली. आता साहित्य काय लागते ते पाहूयात. भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, आपल्या शेतामध्ये तोडून आणलेल्या त्या. 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि 1 लसूण घेतलेला आहे. हा गावरान लसूण आहे. शक्यतो गावरान लसूण वापरायचा, त्यामुळे काय होतं भाज्यांना खूप छान चव येते. हा अशा प्रकारचा गावरान लसूण असतो, अशा कलरचा, एकदम बारीक पाकळ्यांचा आणि अशा ह्या जांभळसर कलरचा हा लसूण असतो, गावरान लसूण. चला आता गॅसवरती कढई ठेवून घेऊया. जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर तुम्ही लोखंडाची कढई वापरा, कारण लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या खूप छान होतात. आपल्याला तेल आणि कढई छान गरम करून घ्यायची आहे. 2 पळी तेल टाकलेलं आहे मी इथे. आता तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं छान तडतडून द्यायचं मस्त असं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. लसूण इथे मी थोडं ठेचून घेतलेलं आहे. ठेचून घेतला की भाजी अजून छान होते. आता लसूण छान परतून घेऊया आपण तेलामध्ये. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा. लसूणसोबत तुम्ही मिरची पण बारीक करून टाकू शकता. जर तुम्हाला एकदम झणझणीत आणि तिखट भाजी करायची असेल तर तुम्ही मिरची पण बारीक करून टाकू शकता मिक्सरला. पाहू शकता मस्त असं लसूण आणि मिरची छान भाजून घेतलेली आहे एकदम गोल्डन ब्राऊन कलरमध्ये. आता यामध्ये आपली भाजी टाकून घेऊया हरभऱ्याची. मस्त अशी भाजी हलवून घेतली. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बरोबर मीठ टाकायचं, एकदम जास्त टाकायचं नाही, कारण भाजी आंबट असते ना, नंतर मग ती खारट होते, म्हणून बरोबर टाकायचं एकदम. आता ही भाजी ताजी आहे तरी पण या भाजीला शिजण्यासाठी थोडंसं पाण्याचा हबका मारायचा. एकदम थोडंसं पाणी मारायचं वरून, खूप जास्त पाण्यात टाकायचं नाही. असं थोडंसं पाणी मारायचं आणि छान एकजीव करायची भाजी. एकत्र छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ पण सगळीकडे पसरलं जातं. आता सगळी भाजी एकत्र करायची, एका ठिकाणी आणून ठेवायची आणि याच्यावर झाकण ठेवून हिला छान शिजवून द्यायचं. 10 मिनटाच्या आतच ही भाजी शिजली जाते, त्याला जास्त काही वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटं आपण हिला झाकून ठेवूया. नंतर चेक करून पाहायचं भाजी शिजली का नाही ते. आता झाकण काढून पाहूया. मस्त शिजली भाजी,
पाहू शकता लगेचच कळते शिजली म्हणून. तरी पण एकदा आपण बोटाने चेक करूया. हिला जास्त वेळ लागत नाही शिजायला, लगेचच शिजते अगदी कमी पाण्यामध्ये. छान झाली, मस्त शिजली आहे. तर मंडळी आपली हरभऱ्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे. एकदम ताजी ताजी आणि फ्रेश शेतातून आणली की लगेचच केलेली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम भाजी लय भारी लागते. एकदा खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. फक्त चवीसाठीच नाही बरं का, आरोग्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. याचे खूप खूप फायदे आहेत, जसे की व्हिटॅमिन सी, लोह या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात असते. खनिजांचा भरपूर साठा असलेली भाजी आहे. नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, आवडला का तुम्हाला व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा मस्त अशा रेसिपीसोबत.